रोज सकाळी उठल्यानंतर हेल्दी नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. म्हणूनच मी सुद्धा आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. स्प्राउटेड मूग वडा, टिक्की किंवा कटलेट म्हणजेच मोड आलेल्या मुगाचे वडे. त्यासाठी मी 1 वाटी मूग स्वच्छ धुवून भिजवून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर आपण असंच ठेवून देऊया. सकाळी बघितलं तर तुम्ही बघू शकता ह्याला किती छान मोड आलेले आहेत. आणि हो, मोड आलेल्या मुगामध्ये विटॅमिन ए, बी, सी आणि ई चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे आपण हे आज पौष्टिक आणि हेल्दी मुगाचे वडे बनवणार आहोत. तर आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पाणी बिलकुलच वापरायचं नाही. मिक्सर चालू बंद करत हे ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचं. पाणी टाकलं तर याचे वडे आपल्याला अजिबातच बनवता येणार नाहीत. तर तुम्ही बघू शकताय मी ह्या पद्धतीत असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून. घरी उपलब्ध असलेल्या आणि थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. तर तुम्ही सुद्धा असे वडे नक्की बनवून बघा. इथं हिरवी मिरची वापरलेली आहे. मिरचीमध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा थोडासा अर्धा इंच होईल एवढा तुकडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला. त्यानंतर हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, कांदा सुद्धा एक मोठा चिरून घेतलेला तो टाकायचा आहे. कच्चे जिरे टाकायचे आहेत आपल्याला आणि थोडासा ओवा हातावरती चोळून टाकायचा म्हणजे छान चव येते. थोडासा हिंग सुद्धा मी टाकलेला आहे, इथं स्किप झालेला व्हिडिओ. त्याच्यानंतर धने, अख्खे धने मी थोडेसे कुटून घेतले आणि ते टाकले. चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता हे चम्मचने एकदम असं म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याचे थालीपीठ सुद्धा बनवू शकता. तुम्हाला जर हवं असेल मेथी टाकू शकता किंवा ह्याच्यामध्ये आपण पालक टाकू शकता किंवा कोबीचं जर तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तर पातळ कोबी सुद्धा कापून टाकू शकता आणि थालीपीठ बनवू शकता. त्याच्यानंतर मी इथं 1-1.5 चम्मच होईल एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि 2 चम्मच बेसनचं पीठ टाकलेलं आहे. ही दोन्ही पीठं मी घरीच तयार केलेली आहेत. तर आता ह्याच्यामध्ये हे पीठ टाकून झालं की परत एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला छान पीठ मळून. तर पीठ तर छान मळून झालेलं आहे. आता छोटे छोटे आपण कटलेट बनवून घेऊयात. जास्त जाडे पण बनवायचे नाहीत म्हणजे तेलात जास्त तळले जात नाहीत, आतून कच्चे राहण्याची शक्यता असते. तर थोडेसे पातळ असे बनवून घ्यायचे. दिसायला सुद्धा हिरवेगार सुंदर छान दिसतायत. तसेच टेस्ट सुद्धा ह्याची एकदम छान सुंदर येते आणि हा हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. तर हे आपले सर्व बनवून झालेले आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं ते सुद्धा गरम झालेलं आहे. तेल छान गरम झालं की गॅस कमी करायचा आणि बसतील तेवढे वडे सोडून घ्यायचे आणि छान असे खरपूस एका साईडून तळून घ्यायचे आहेत. गॅस जर फास्ट केला तर आतून कच्चे वडे राहू शकतात. तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे भाजायचं आहेत. आणि एका साईडनी भाजलेले आहेत तर जो पहिला वडा टाकलेला तो अगोदर पलटून घ्यायचा म्हणजे कारण तो थोडासा जास्तच भाजलेला गेलेला असतोय. हे तळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतात. तर छान दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घेतलेले आहेत आणि ह्याचा कलर सुद्धा किती छान दिसतोय तुम्हाला दिसतोयच. आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत, जरा सुद्धा तेलकट होत नाहीत. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक सुद्धा करत जावा.